आणि मागणं हिरकणी येते आमची बघा सामान घेऊन गोण्या वगैरे। रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ सर्वांना। आणि आज आहे एकादशी, तर एकादशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर सकाळ सकाळ मी ही रोप का उपटते, कारण माझी मुलगी जाणार आहे नगरला तिच्या चुलतीकडे। तर तिथं माझी एक मैत्रीण आहे, तर तिला मला ही जिन्याची रोपं द्यायची आहेत, म्हणून मी ही रोपं उपटत आहे। तर अजून मी काय काय देणार आहे ते तुम्हाला दाखवते। हे जरबेऱ्याचं एक रोप देणार आहे। आता हा कलर कसला आहे मला माहीत नाही, पण देणार आहे मी त्यांना हे। हा जरबेऱ्या देणार आहे। आणि ही गझेनियाच्या काही फांद्या देणार आहे मी त्यांना। आणि हे पिवळ्या लिलीचं बी देणार आहे। प्रेम जसं दिल्या घेतल्यावर वाढतं, तसंच निसर्ग सुद्धा दिल्या घेतल्याशिवाय वाढणार नाही। आलेले आहे भुईमुगाच्या रानात, तर भुईमुग काढायचा राहिलेला आहे। आणि आज एसटीने आले, तर काय झालं, एसटीने मी 8:15ला निघले, तर रानात येईपर्यंत मला 10 वाजलेत बघा। एसटी स्टँडवर न्यायलाच लवकर कोण आलं नाही, वाटेकऱ्याचा मुलगा येतो म्हणला, आणि एसटीला यायला उशीर झाला, तो येऊन वाट बघून बघून परत गेला। तर आता भुईमुग आपला किती राहिलाय ते दाखवते। इथे एवढे 2-4 सारे राहिलेत आणि पलीकडे 2-4 सारे राहिलेत। आज येल गोळा करून न्यायच्यात, लगेच ट्रॅक्टर आलाय, बायका आल्यात, आणि आता आम्ही लागणार आहोत शेंगाला। वेलात माझी चप्पल कुठं ठेवली काही सापडे ना, तर आज मी ही दुसरी चप्पल घालून आली। आणि त्या दिवशीची चप्पल मी शिस्तीत हिथं काढून ठेवलेली, आणि सगळ्या रानात शोधत होती चप्पल कुठे चप्पल कुठे। तर चप्पल काही त्या दिवशी भेटली नाही, कशी भेटणार चप्पल, तर हिथं एका बाजूला काढून ठेवली होती, चिक्कल असल्यामुळे चप्पल बाजूला काढलेली। तर आता चप्पल शोधण्याचं एक काम माझं झालेलं आहे, चांगले 15 मिनिटं माझे वाचलेले आहेत। मला वाटायचं वेलात जाती का काय आता चप्पल। काही आलेली आहे शेवट करायला, आणि मागणं हिरकणी येते आमची बघा सामान घेऊन गोण्या वगैरे। काल होता शुक्रवार, आणि कालच्या शुक्रवारच्या बाजारात ही भाजी होती 10 रुपये 15 रुपये पावशेर। आणि बघा आमच्या रानात इतकी पात्रीची भाजी आहे। घ्यायचं काहीतरी। आता निम्म्या रानातले वेल नेल्यात, सुनीता तिकडंच आमची वेल उपटून देते राह्या त्यांना, आणि आम्ही 3 जणी इकडे, आणि ही आमची पिंटाताईने त्या दिवशी एक उखाणा मस्त घेतला होता, आणि आता पण पिंटाताई उखाणा घेणार आहे। पिंटाताई वरती बघ एकदा। हां पिंटाताई घे बरं आता। तर पिंटाताई उखाणा घेते, घे ग पिंटाताई। पायात पैंजण चालू कशी, गळ्यात मणी मंगळसूत्र वाको कशी, आतेबाई बसल्या तुळशी पशी, तुम्ही त्याचं नाव घेते एकादशीच्या दिवशी। आणि आज एकादशी आहे, आणि एकादशी स्पेशल पिंटाताईने मस्त उखाणा घेतलेला आहे। तर पिंटाताई 1 नंबर उखाणा घेतला बघ, आणि पदर नाही पण पिंटाताईने आपलं स्कार्पच सावरून घेतलं उखाणा घेताना। चांगलं शेंगाचं चालू होतं काम आमचं, मध्येच पाऊस आला। 1:30 वाजलेत आत्ताशी, तर पाऊस आलाय, आणि आता 2 वाजलेत, चांगला अर्धा पाऊण तास पाऊस पडलाय। आणि आता जेवायला सुट्टी केली, तर बसायला सुद्धा जागा नाही, पायाला बघा असं चिक्कल लागतोय, इतका पाऊस झालाय। तर आज एकादशी आहे। पिंटाताई काय आणलंय ग? खिचडी। हा खिचडी दाखव की, थांब 1 मिनिट। तर आता आम्ही ह्या सगळ्या काळ्या रानात जेवायला बसणार आहे। अगं माती लागती का? चालतंय ठीक। एकादशी आहे, सगळ्यांची खिचडीच आहे आमच्या।
आणि ती ढोबळी कुणाला आहे? पांडुरंगाला ढोबळी नाही मला आवडत. नाही का? नाही. बर बर. आत्यांची तेवढी एकादशी नाही, आत्यांनी सोडून दिली. कधीपासून सोडली हो आत्या? 12 महिने झाले. 12 महिने झाले का? बर बर. मग काय नाही. ढोबळी द्यायची त्यांना वानवळा सारखा. ढोबळी वय. हा अरे पटत ढोबळी बघा. काय हसले माझ्या बोलण्याला. तुझ्या बोलण्याला कशाला हसलं? बघा आता नाही ती तुझं नको आता. कारच आहे ते आता. तिकडं हसल्या. व्हिडिओ चालू आहे. पाऊस पडून गेलाय बघा. आता चिखलाचे कसे गोळे निघतात इथं शेंगा. आणि तरी पण आमचं शेंगा तोडायचं काम चालूच आहे. आणि पाऊस अजूनही येण्याची शक्यता आहे. पाऊस येईपर्यंत काम करायचं असं ठरलंय. आमच्याकडे लाड आहे. आता लागला काय तर बाई पावसा पाणी कुठे की बाबा मला पदूर बिदूर घेऊन दे. काय नसतं तसं. शेंगात येईल घे हातात. मला पदूर घेऊन दे. आता पदूर घेतला. आणि गोडीनं असे मस्तपैकी आमच्याकडे आलेले शेंगाला आमचे दत्तू अण्णाचे बंधुराज येथे गणवस्तीवर राहतात, आमच्या शेजारच्याच वस्तीवर. आता काय हां आणि मस्त उखाणा घेणार आहेत ह्या काकी. हां आव बरे हां आधी केले कोळी नंतर केली पोळी. रघुनाथ मित्रांना पिक्चर झाला चंदनाची चोळी. मस्त मस्त खूप छान दाखवलं का हो पण पिक्चर कधी? एखादा तुमच्या वयात असताना. हे वयात नाही पण आधी धावलाय ना. दाखवलंय ना, मग काय हरकत नाही. आणि आमचे हे अण्णा आहेत ना, हे पोथीचं वाचन म्हणजे अर्थ खूप छान सांगतात. जेव्हा वस्तीवर कोणाकडे पोथी लावलेली असते तेव्हा हे त्याचा अर्थ सांगायला येतात. काय म्हणायचं असतो मला माहित नाही. आप्पा ना सूचक. हा पोथी जे वाचन चालू असतं तर त्याचे सूचक आहेत आमचे आप्पा. तुम्ही दोघींकडे येऊ का नको आधी? किती पटकन नको म्हटले बाई. तुळशीला घालते पाणी, देवाला बोलते नवस, दत्तात्रय रावांचं नाव घेते, आज एकादशीचा दिवस. आता आलेले आहेत आमचे मालक. आणि मालकाने एक लय मोठं काम केलंय. हो का नाही, मग अशी शेंगा उघडून आले, पाऊस एवढा आहे तरी त्याला लगेच झाकायला लावले. आता मालक झाकून आलेत आणि पोशाख चेंज केलाय बहुतेक. उपटून देते सुनीता या. ही आमच्या बायको मिसेस अर्चना जाधव शेंगाव याला उपटत्यात आहेत. हे आमच्या वहिनी हात जोडूनच बसले. गेमेल हो का गमेल्याचा काढा गमेल्या. हे शेंगा काढून झालेले आहेत. त्या बी शेंगा आहेत. बाद झालं. आता तुम्ही खूप प्रयत्न केला आज एवढ्या सगळ्या शेंगा होतील म्हणून, तरी पण तेवढ्या राहिल्यातच शेंगा. तर 2 बायांच्या एका दिवसाच्या शेंगा काढायच्या राहिल्यात आणि तिकडं वाटप चालू आहे शेंगाची.
तर त्यांची वाट पोहोचतोपर्यंत बसायचं काय म्हणून आम्ही तेवढंच थोडंसं येल उपटून आणल्यात आणि चालू ठेवलंय शेंगा काढायचं काम. तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 वाजून गेले का. आणि आमचा झालेला आहे आज दिवसाचा शेवट. शेंगा झाल्यात काढून, तानाभाऊनी चालवलेत आता शेंगा डुगडुगेकडं. आणि ही बघा तानाभाऊ चाललेत आता शेंगा घेऊन. राही आत्या तिथं शेंगा भरतेत. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप आभार. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.